हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच कॉमर्स या सब्जेक्टमधील एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. हा पॉईंट आज आपण कव्हर करणार आहोत. कॉमर्समधला एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणून हा पॉईंट ट्रीट केला जातो. कारण कॉमर्समध्ये जेवढं महत्त्व फायनान्सला दिलं जातं तेवढंच महत्त्व ह्युमनला दिलं जातं. कारण कुठे ना कुठं फायनान्स जनरेट करण्यासाठी, त्या फायनान्सला अलोकेट करण्यासाठी आणि त्या फायनान्सचं प्रॉपर वेने युटिलाइज करण्यासाठी ह्युमनचाच वापर केला जातो. मग कॉमर्समध्ये ह्युमनला ॲज अ रिसोर्सेस म्हणून ट्रीट केलं जातं. मग ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ॲज अ रिसोर्सेस म्हणून ट्रीट करतो त्यावेळेस त्या गोष्टीचं मॅनेजमेंट देखील आपल्याला प्रॉपर वेने करावं लागतं. कारण ह्युमन म्हणजे काही डेड इन्व्हेस्टमेंट नाही आहे, ठीक आहे, ते लाईव्ह स्टॉक असणार आहे. मग त्या ठिकाणी ह्युमन जे असतील त्या ह्युमनला प्रॉपर वेने मॅनेज करण्यासाठी अनेक प्रकारच्या टेक्निक यूज करावं जातात, अनेक प्रकारचे कन्सेप्ट असतील त्या ठिकाणी वापरले जातात. मग आज आपण या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ॲक्च्युली ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट असतं काय आणि त्या संदर्भात शॉर्ट वेमध्ये आपण इंट्रोडक्शन कव्हर करणार आहोत. सिम्पल पॉईंट आहे, अवघड असं काहीच नाही आहे, कारण पूर्णपणे थेरॅटिकल पॉईंट आहे, ठीक आहे. फक्त लक्षात ठेवायचं ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट म्हणजे हे रिसोर्सेस जे आहेत ना ते डेड नाही आहेत. त्यांना 2 पाय आहेत, ठीक आहे, 2 हात आहेत, त्यांना एक छोटंसं मुंडकं आहे, त्यांच्या मुंडक्यावर डोळे आहेत, ठीक आहे, त्या डोळ्यांमार्फत इकडे तिकडे ते पाहणार आहेत, म्हणून ते एका जागी राहणार नाही आहे. त्यांना प्रॉपरली मॅनेज करणं डिफिकल्ट टास्क आहे. रिसोर्सेस दुसरे प्रकारचे असतील, पहा मटेरियल वगैरे, त्यांना एका जागी ठेवलं एक जागी राहतील, पण हा जो रिसोर्स आहे ना तो एका जागी राहत नाही. त्याला ऑब्झर्वेशनची गरज असते, त्याला प्रॉपरली मॅनेज करण्याची गरज असते. मग डिफिकल्ट टास्क जो असतो तो असतो ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. हे जर प्रॉपर वेने एखाद्या कंपनीचं झालं तर कंपनी प्रॉपर वेने रन होऊ शकते. मग आज आपण सिम्पल या संदर्भात इंट्रोडक्शन पाहूया, बेसिक इन्फॉर्मेशन पाहूया. तर या ठिकाणी ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटबद्दल इंट्रोडक्शन दिले ते कव्हर करूया. HRM ऑल्सो कॉल ह्युमन रिसोर्सेस, त्याला आपण HR म्हणून पण ट्रीट करतो. इज डिझाइन टू मॅक्झिमाइज एम्प्लॉईज परफॉर्मन्स इन ए सर्व्हिस ऑफ एन एम्प्लॉयर स्ट्रॅटेजी ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे या ठिकाणी एम्प्लॉईचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपण HRMचा वापर करत असतो. बेसिक आहे, असं पार्ट करायचं कुठलाही पॉईंट या ठिकाणी नाही आहे. पुढे काय पहा, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट इज प्रायमरली कन्सर्न विथ द मॅनेजमेंट ऑफ पीपल विथ इन ऑर्गनायझेशन फोकसिंग ऑन पॉलिसीज अँड रूल. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, HRM मध्ये सर्व व्यक्तींना मॅनेज करण्याचं ध्येय आपलं प्राथमिक ठेवतो. त्यानंतर या ध्येयाला आपल्याला सेट करताना मॅनेजमेंट संदर्भात, ऑर्गनायझेशन संदर्भात जे पण रूल असतील, पॉलिसी असतील ते आपल्याला फॉलो करून ते सर्व गोष्टी कराव्या लागतात. बेसिक आहे. पुढे HRM डिपार्टमेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर एम्प्लॉईज बेनिफिट्स, एम्प्लॉई रिक्रुटमेंट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अप्रायझल अँड रिवॉर्ड मॅनेजमेंट, पे एक्सेट्रा. मग या ठिकाणी HRM काय करतं, HRM फक्त माणसांना मॅनेज करतं का? नाही. HRM माणसांसंदर्भात ज्या पण गोष्टी असतील त्यांना हँडल करतं. जसं की HRMचं काम आहे एम्प्लॉईला बेनिफिट करून देणं. म्हणजे या ठिकाणी HRM यांचं मेन जे टास्क असतं ना ते असतं एम्प्लॉई खुश राहायला पाहिजे आणि कंपनी पण खुश राहिली पाहिजे. दोघांचा दुवा म्हणून हे सर्व काम करत असतात, बरोबर ना. जसं एखादा लग्न झालेला मुलगा असेल तर त्या मुलाचं टास्क काय असतं, बायको पण खुश राहिली पाहिजे आणि आई पण खुश राहिली पाहिजे. दोघांना मॅनेज करणं हा डिफिकल्ट टास्क आहे, ठीक आहे. सेम HRMचं तसं आहे. HRMचं काम हेच आहे की कंपनी पण खुश राहिली पाहिजे आणि आपले एम्प्लॉई ते पण खुश असले पाहिजे. मग तो बॅलन्स करावा लागतो HRMला. सिम्पल. मग ती बॅलन्स करताना कुठल्या गोष्टी हँडल करतात, तर या ठिकाणी एम्प्लॉईची रिक्रुटमेंट करणं, त्यानंतर ट्रेनिंग त्यांना देणं, त्या संदर्भात डेव्हलपमेंट घडवून आणणं, परफॉर्मन्स अप्रायझल करणं, परफॉर्मन्स अप्रायझल केल्यानंतर रिवॉर्ड देणं, ठीक आहे, त्यांना पे देणं, या सर्व गोष्टी HRM मार्फत हँडल केल्या जातात कुठल्याही कंपनीच्या. पुढे म्हणले पहा, HR ऑल्सो कन्सर्न द बॅलन्सिंग ऑफ ऑर्गनायझेशन प्रॅक्टिसेस विथ रिक्वायरमेंट अरायझिंग कलेक्टिव्ह बार्गेनिंग अँड गव्हर्नमेंटल लॉज. म्हणजे HR काय करतात, ऑर्गनायझेशनल ज्या प्रॅक्टिस आहेत त्या फुलफिल करण्यासाठी गव्हर्नमेंटचा जो लॉ असेल किंवा कलेक्टिव्ह बार्गेनिंग असेल यांचा वापर करून त्यांनाही बॅलन्स ठेवून
ऑर्गनायझेशनच्या रिक्रुटमेंट फुलफिल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यामध्ये HRMचा टास्क असा असतो की कंपनीला पण खुश ठेवायचं असतं आणि कंपनीसोबत जे पण लोक जोडलेले आहेत एम्प्लॉई संदर्भातले त्यांनाही खुश ठेवायचं असतं. ठीक आहे, असं काम जे करतो ना तो असतो HRM. सिम्पल. HRM बेसिक कन्सेप्ट आहे, अवघड असं काहीच नाही आहे, सिम्पल आहे. नेक्स्ट, रोल अँड फंक्शन ऑफ HRM. आत्ता सांगितलं ना, रोल अँड फंक्शन काय, रिक्रुटमेंट करण्यापासून ते त्यांचं सर्वांचं मन आहे ते मन जपण्यापर्यंत सर्वच गोष्टी HRM करत असतात. कोणाची? एम्प्लॉयची. ठीक आहे, इथं तेच म्हणले पहा, HRD म्हणजेच HRM डिपार्टमेंट ऑर HR डिपार्टमेंट is an integral part of any organization. The basic function of HRM are job design and analysis, recruiting किंवा हायरिंग किंवा सिलेक्टिंग किंवा ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट किंवा रेम्युनरेशन किंवा त्यांना बेनिफिट मिळवण्यासाठी ज्या पण गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व गोष्टी HRM मार्फत पाहिल्या जातात. बेसिक आहे बरं का, लक्षात ठेवा. एम्प्लॉयला कंपनीमध्ये आणण्यापासून ते एम्प्लॉयला कंपनीमधून काढण्यापर्यंत सर्व गोष्टी HRM मार्फत पाहिल्या जातात. सिम्पल ना, मग त्यामध्ये सर्व झालं, रेम्युनरेशन आलं, त्याचं डेव्हलपमेंट आलं, ट्रेनिंग आलं, बेसिक आहे ना, सिम्पल आहे. पुढे काय म्हणले पहा, दिस ऑल फंक्शन इन्क्लूड एव्हरीथिंग फ्रॉम लोकेटिंग द अट्रॅक्टिंग क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर ए जॉब ओपनिंग टू मॅनेज एम्प्लॉई एम्प्लॉयर रिलेशनशिप. म्हणजे पहा, आत्ता सांगितलं, एम्प्लॉईचं क्वालिफिकेशन पाहून किंवा क्वालिफाईड कॅन्डिडेट ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये आणण्यापासून ते त्याची कंपनीच्या बॉससोबत एम्प्लॉयरसोबत ओळख करून देण्यापर्यंत सर्व गोष्टी HRM मार्फत पाहिल्या जातात. बरोबर ना, कारण HRM काय करतं, कंपनीमध्ये माणसं बोलवतं, भरती करतं. ते भरती केलेली लोक काही दिवसांनी खूप मोठे होतात. मोठे म्हणजे काय, कंपनीच्या मॅनेजमेंटचा एक कोर पार्ट ते बनतात. म्हणजे सर्व घडेपर्यंत HRMचं काम चालू असतं. सिम्पल, बेसिक आहे, अवघड असं काहीच नाही आहे. आत्ता जे आपण पाहिलं आहे यामध्ये पाठही कुठला पॉईंट करायचा नाही आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. तर रोल अँड फंक्शनबद्दल इथं पण काही पॉईंट ॲड केलेत जे काही आपण आत्ताच पाहिले. रोल किंवा फंक्शन काय असतं, म्हणजे त्यांचं काय काम आहे HRMचं. तर रिक्रुटमेंट, हायरिंग करणं HRMचं काम आहे. ट्रेनिंग करणं किंवा त्या संदर्भात डेव्हलपमेंट करून आणणं HRMचं काम आहे. एम्प्लॉयर रिलेशनशिप मेंटेन ठेवणं HRMचं काम आहे ना. आत्ता सांगितलं, एम्प्लॉयर म्हणजे कोण, कंपनीचा मालक. एम्प्लॉई म्हणजे कोण, कंपनीमध्ये काम करणारा व्यक्ती. या दोघांचं रिलेशनशिप कोणाला पाहायला लागतं, HRMला पाहावं लागतं. आत्ता सांगितलं ना, HRM म्हणजे तुम्ही, ही तुमची बायको आणि तुमची आई, दोघांना सांभाळणं हे HRMचं काम आहे. सिम्पल. नेक्स्ट, मेंटेनिंग कंपनी कल्चर. कंपनीचं कल्चर प्रॉपर वेनी हँडल करणं, ते मेंटेन करणं HRMचं काम आहे. जसं की तुम्ही बायको आणि आईला प्रॉपर वेनी सांभाळलं, डेफिनेटली तुमचं ऑर्गनायझेशन म्हणजेच घरातलं कल्चर चांगलं राहणार आहे. सिम्पल ना. नंतर मॅनेज एम्प्लॉई बेनिफिट. एम्प्लॉयला जे पण बेनिफिट भेटणार आहेत किंवा त्या एम्प्लॉयला जे पण बेनिफिट भेटण्यासाठी तो एलिजिबल आहेत ते सर्व बेनिफिट त्याला भेटले पाहिजे, हे काम HRMचं आहे. नंतर क्रिएट ए सेफ वर्क इन्व्हायरमेंट. सर्व एम्प्लॉयला काम करू वाटलं असं इन्व्हायरमेंट क्रिएट करणं हे HRMचं काम आहे. नेक्स्ट आहे हँडल डिसिप्लिनरी ॲक्शन्स. जे पण डिसिप्लिनसाठी गोष्टी रिक्वायर्ड असतात त्या सर्व गोष्टी प्रॉपर वेनी इम्प्लिमेंट करणं, त्यांना कंट्रोल करणं हे HRMचं काम आहे. बेसिक आहे, यामध्ये पण पाठ काहीच करायचं नाही, सिम्पल आहे एकदम. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल की बेसिक फंक्शन ऑफ HRM. HRMची बेसिक कुठले फंक्शन असतात. तर HRMमध्ये नॉर्मली दोन महत्त्वाचे फंक्शन कॅरी होतात. त्यामध्ये फर्स्ट असतो मॅनेजरल फंक्शन आणि सेकंड असतो ऑपरेटिव्ह फंक्शन किंवा आपण लाईन फंक्शन आपण म्हणतो. ठीक आहे, ऑन टास्क फंक्शन म्हणतात त्याला. आणि मॅनेजरल फंक्शन म्हणजे थोडक्यात सुपरवायझरी फंक्शन. त्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग हे येतात. यांचं आपण नंतर मिनिंग पाहणार आहोत पुढे. ठीक आहे, सर्व डिटेलमध्ये सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्या ठिकाणी आपण एक बेसिक ओव्हरव्ह्यू पाहतोय की बेसिक फंक्शन ऑफ HRM कुठले असतात. तर मॅनेजर फंक्शनमध्ये नॉर्मली 4 येतात, आणखी येऊ शकतात. पॉईंट किती क्रिएट करायचे हे आपल्या हातात आहे. सिम्पल ना. मी या ठिकाणी तुम्हाला फक्त कंटेंट सांगत नाही, तुम्ही वर्गामध्ये कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे हे पण सांगतोय. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही वर्गामध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना कधीच असं कंपल्शन करायचं नाही की मी हे पॉईंट तुम्हाला लिहून देतो आणि तुम्ही तेच एक्झाममध्ये लिहावेत. विद्यार्थ्यांना उलट तुम्ही सांगायला पाहिजे की तुमच्या मनाने तुम्ही पॉईंट क्रिएट करून त्या एक्झामिनेशनमध्ये परफॉर्मन्स करू शकता. कारण नॉर्मली तुम्ही जे टीचर होणार आहात, ॲक्च्युली तुम्ही प्रोफेसर होणार, टीचर नाही. ठीक आहे, असिस्टंट प्रोफेसर तुम्ही होणार आहात सेटनेट दिल्यानंतर. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाताल किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जाताल त्या ठिकाणी तुम्ही हायर एज्युकेशनमध्ये असणार आहेत. आणि हायर एज्युकेशनमध्ये जो पण ॲप्रोच यूज केला जातो ना तो स्टुडंट सेंट्रिक जास्त काही
असतो. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी स्टुडंट सेंट्रिक अप्रोच असतो, म्हणजेच त्या ठिकाणी स्टुडंटनी जास्त अभ्यास केला पाहिजे स्वतःहून. ठीक आहे, ह्या गोष्टी तिथे यूज केल्या जातात. मग लक्षात ठेवायचं, बेसिक विद्यार्थ्यांना शिकवताना कधीच आपण शिकवलं आणि तेच विद्यार्थ्यांनी पाठ करावं असं काही कंपल्शन करायचं नाही. हायर एज्युकेशनमध्ये त्यांना त्यांच्या मनाने पण शिकण्याची मुभा द्यायची. तर या ठिकाणी बेसिक आहे, हे फंक्शन काय पाठ करण्याची गरज नाही, फक्त एक ओव्हरव्ह्यू पाहतोय, डीपमध्ये नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर ऑपरेटिव्ह फंक्शन कुठले असतात, त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोक्युरमेंट. ठीक आहे, नंतर आहे डेव्हलपमेंट, नंतर आहे कॉम्पेन्सेशन, नंतर इंटिग्रेशन, नंतर मेंटेनन्स. ठीक आहे, हे सगळे ऑपरेटिव्ह फंक्शन म्हणजे येतात. जसे की प्रोक्युरमेंटमध्ये जॉब ॲनालिसिस असेल, नंतर HR असेल. ठीक आहे, नंतर प्लॅनिंग असेल, रिक्रुटमेंट असेल, सिलेक्शन असेल, प्लेसमेंट, नंतर इंडक्शन, ट्रान्सफर, प्रमोशन, सेपरेशन, हे सर्व प्रोक्युरमेंटमध्ये येतात. त्यानंतर डेव्हलपमेंटमध्ये कुठले परफॉर्मन्स, ट्रेनिंग, एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट, नंतर करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, हे सर्व डेव्हलपमेंटमध्ये येतात. म्हणजे या ठिकाणी विकास एम्प्लॉईचा कशा पद्धतीने होईल यावर विचार केला जातो. कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, एम्प्लॉईला कुठले बेनिफिट भेटतील, तर या ठिकाणी जॉब इव्हॅल्युएशन केलं जातं, वेज अँड सॅलरी किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार केला जातो, बोनस इन्सेंटिव्ह आणि पेरोल, म्हणजे एम्प्लॉईला आउटपुट काय भेटणार त्याच्या कामाच्या बदल्यात कंपनीकडून, त्याही सर्व कॉम्पेन्सेशनमध्ये येऊन जातं. नंतर इंटिग्रेशन, यामध्ये काय होतं, मोटिवेशन, जॉब सॅटिस्फॅक्शन, ग्रीव्हियन्स रिड्रेसल, म्हणजे त्यांची तक्रार असेल तर ते सोडवणं, त्यानंतर कलेक्टिव्ह बार्गेनिंग, नंतर कॉन्फ्लिक्ट अँड मॅनेजमेंट, नंतर पार्टिसिपेशन ऑफ एम्प्लॉई आणि डिसिप्लिन, हे सर्व इंटिग्रेशनमध्ये येऊन जातं. आणि मेंटेनन्समध्ये काय येतं, हेल्थ, सेफ्टी, सोशल सिक्युरिटी, वेलफेअर स्कीम, नंतर पर्सनल रेकॉर्ड्स, नंतर पर्सनल रिसर्च किंवा पर्सनल ऑडिट, हे सगळं मेंटेनन्समध्ये येऊन जातं. सिम्पल, म्हणजे जे पण आपण करत आहोत त्या सर्व गोष्टी प्रॉपरली मेंटेन राहिल्या पाहिजे, नाही तर नंतर एम्प्लॉय लागले फ्रॉड करायला, तसं नको व्हायला, बरोबर ना. जे चाललंय ते सुरळीत चाललं पाहिजे, त्यासाठी मेंटेनन्सचा पॉईंट कव्हर केला जातो. या ठिकाणी ऑडिट वगैरे सर्व गोष्टी होत असतात. सिम्पल. तर आय होप HRMचे बेसिक फंक्शन कुठले असतात हे तुम्हाला या डायग्राम मार्फत पण कळलं असेल. कुठलाही पॉईंट पाठ करायचा नाही आहे. तुम्हाला लेक्चर मी देत असताना सांगत असतो की हा पॉईंट पाठ करा, हे लक्षातच ठेवावं लागेल. आणि ज्यावेळेस सांगतोय ना कुठल्या पॉईंट पाठ करायचा नाही, त्यावेळेस लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. सिम्पल. तर आज आपण एकदम फक्त इंट्रोडक्शन आहे ना HRMचं ते कव्हर केलेलं आहे. सिम्पल पॉईंट आहे, अवघडचं काहीच नाही आहे. ठीक आहे. आता यामधला आणखी एक सब पॉईंट आहे ना, तो एकदम छोटा आहे, तो म्हणजे HRP. HRPवरच्या एक्झामला काही जास्त काही क्वेश्चन येत नाही, पण सिलेबसचा पार्ट आहे, सोडायचं नाही. तर HRP HRM करण्यासाठी ज्या गोष्टीचा वापर केला जातो ते म्हणजे HRP. ठीक आहे. आपण काय म्हणलं, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. मॅनेजमेंट विथआउट प्लॅनिंग होऊ शकतं का? कधीच नाही. जरी केलं तरी प्रॉपर होणार नाही. मग जे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट तुम्ही करणार आहात त्या अनुषंगाने त्या संदर्भात जे प्लॅनिंग करावं लागतं त्याला आपण HRP असं कन्सिडर करतो. यामध्ये काय पाहिलं जातं, फ्युचरमध्ये कुठला एम्प्लॉय आपण पर्टिक्युलर जागेवर फिल करायचा हे पाहिलं जातं. ठीक आहे. करंट एम्प्लॉयचं पोझिशन काय आहे आणि त्यानुसार फ्युचर नीड आपण ओळखतो अंडर दी HRP. म्हणजे जसं आपण आता एखादं अकाउंटिंगचं काम करतोय, ते अकाउंटिंगचं काम करत असताना आपल्याला कळलं की कंपनीचा टर्नओव्हर दिवसेंदिवस वाढत चाललाय, कंपनीचा स्कोप वाढत चाललाय. तर आपल्याला कळलं की फ्युचरमध्ये एक अकाउंटंट आणखी आपल्याला भरावा लागू शकतो, कारण कंपनीची ग्रोथ होत चाललेली, वर्कलोड वाढत चाललाय. मग हे ओळखण्याचं काम कोणाचं आहे? HRPचं. सिम्पल. इथे तेच म्हणले पहा, ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग इज ए प्रोसेस दॅट आयडेंटिफाय करंट अँड फ्युचर ह्युमन रिसोर्सेस नीड्स, anticipating requirement for additional staff and skilled talent for an organization to achieve its goal. म्हणजे हे पहा, आत्ता सांगितलं करंट एम्प्लॉई कुठले आहेत त्याच्या बेसवर फ्युचरमध्ये किती एम्प्लॉई लागू शकतात हे ओळखणं, त्यानुसार स्किल्ड स्टाफ त्या ठिकाणी रिक्रूट करणं, या सर्व गोष्टी HRPमध्ये कन्सिडर केल्या जातात. याखाली 2 डेफिनेशन दिलेले आहेत, 2 व्यक्तींच्या. पार्ट करायची गरज नाही आहे. टाईम भेटला तर वाचा, नाहीतर इग्नोर करा. ठीक आहे. नॉर्मली डेफिनेशन विचारत नाही आणि HRPची कदाचित विचारणार नाही. विचारलीच तर एकदा वाचून ठेवा. ठीक आहे. मी वाचून दाखवत नाही, तुमच्या पद्धतीने ज्यावेळेस मी नोट्स अपडेट करेल, ठीक आहे, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, त्यावेळेस तुम्ही त्या वाचून घ्या वाटलंच तर, किंवा नाही वाचलं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता HRPची प्रोसेस काय असते, तर या ठिकाणी काय म्हणलं आहे ते पहा. देअर आर 4 की स्टेप to HRP process. They include present labor supply, नंतर forecasting labor demand, नंतर balancing project labor demand with supply and supporting organizational goals. म्हणजे नॉर्मली 4 त्याच्या स्टेप असू शकतात. आता या स्टेप ज्या आहेत
त्यांना जर आपण थोडंसं डीपमध्ये क्लासिफाय करायचा प्रयत्न केला तर ते अशा पद्धतीने होऊ शकतात. तिथं फर्स्ट पॉईंट मला पहा, अंडरस्टँड बिझनेस गोल्स. बिझनेस गोल अंडरस्टँड करणं. इव्हॅल्युएट करंट वर्कफोर्स कॅपेबिलिटी, म्हणजे करंट वर्कफोर्स आहे त्याची कॅपेबिलिटी काय ते ओळखणं. नंतर फोरकास्ट डिमांड किती वाढू शकतो ते पाहणं. त्यानुसार आपल्याला वाटलं की नाही आणखी एम्प्लॉई भरणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आताचे एम्प्लॉई कशा पद्धतीने काम करतात. ठीक आहे, मग त्याच्या बेसवर डिमांड किती वाढला तर आणखी किती एम्प्लॉई लागतील ते ओळखणं. मग या ठिकाणी गॅप तुम्ही एस्टिमेट करता की कितीचा गॅप पडतोय. त्यानुसार प्लॅन फॉर्मॅलिटी करता, त्यानुसार तो प्लॅन इम्प्लिमेंट करता, म्हणजेच रिक्रुटमेंट वगैरे करता आणि त्यानंतर त्या गोष्टींना मॉनिटर करता. सिम्पल. हे सर्व HRPच्या प्रोसेसमध्ये येतं. प्रोसेस एकदम बेसिक आहे, पाठ करण्याची गरज नाही आहे. HRM मधला आजचा जो कंटेंट आहे तो कुठलाही पाठ करण्याची आवश्यकता नाही. सिम्पल. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे, कुठलाही पॉईंट आपल्याला मिस करायचा नाही आहे, कारण आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे आणि शिकवायचं पण आहे. ठीक आहे. तर आय होप HRM आणि HRP यांचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन तुम्हाला कळालं असेल. यामध्ये खूप सारे डीपमध्ये वेगवेगळे पॉईंट आहेत, ते आपण इन फ्युचर पाहणारच आहोत. ठीक आहे, जसं की रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन असेल, नंतर प्रोसेस कशी सिलेक्शनची, ही प्रोसेस पाठ करायची. इथं काही ऑप्शन नाही, पाठच करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी आहेत त्या पाठ करावं लागतील, काही गोष्टी फक्त आपल्याला पाहिजेत. नंतर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट संदर्भात ठीक आहे, दोघांचा डिफरन्स वगैरे काय असतो ते आपल्याला सर्व इन फ्युचर पाहायचं आहे. ऑन दी जॉब ट्रेनिंगच्या पद्धती कुठल्या असतात, ऑफ दी जॉब कुठल्या असतात, ते सर्व आपल्याला इन फ्युचर पाहायचं आहे. तर आज आपण HRM आणि HRP यांचं बेसिक इंट्रोडक्शन आहे ते कव्हर केलेलं आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.